नमस्कार, पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे वांग्याची भाजी आणि राजम्याची भाजी. तर मम्मीनं राजमा आणला होता, राजम्याच्या शेंगा आणल्या होत्या, वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या. तर हे सर्व भरपूर आणलं होतं, तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मम्मीनी काय काय आणलं होतं हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, तेही तुम्ही नक्की बघा. जरी अपलोड नसेल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बघू शकता. तर ह्या राजम्याच्या शेंगा मम्मीने आणल्या होत्या, त्या सोलून घेतल्या आणि मग मी त्याची भाजी बनवली. तर भाजी खूप छान झाली होती. राजम्याची भाजी खूप छान होते. तर वाळला राजमा आपण भिजत घालतो आणि त्याची भाजी बनवतो, तसंच ह्या वल्ल्या शेंगाची सुद्धा भाजी खूप मस्त होते. आणि या वल्ल्या शेंगा जर मिठामध्ये शिजवल्या तर चवीला खूप छान लागतात, एकदम मस्त टेस्टी अशा लागतात आणि याची भाजीसुद्धा खूप छान लागते. याच्यामध्ये टोमॅटो, कांदा हे सर्व मिक्स करायचं आणि मिक्सरवरती लावून घ्यायचं किंवा बारीक चिरून घ्यायचं. मी तर मिक्सरवरती बारीक करून घेतलं होतं आणि ते ह्याच्यामध्ये टाकला मसाला. आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो, कांदा हे सर्व घालून राजम्याची भाजी करून घेतली आणि राजमा भाजून घेतला आणि त्याची मस्त अशी भाजी बनवली. नंतर मी वांग्याची भाजी बनवली. मम्मीने देशी वांगे आणले होते, ते वांगेसुद्धा मी खारं वांगं बनवले आहे. तर याच्यामध्ये सुद्धा लसूण, कोथिंबीर, गरम मसाला थोडासा हे सर्व घालून मी वांग्याची भाजी बनवली. तर थोडंसं खोबरं आणि हे मी कुटून घेतलं. तर मोठं-मोठं जर भाजीला खोबरं असेल तर भाजीला छान चव येते, म्हणून मी घेतलं. आणि इकडे बघा चहा ठेवलेला आहे. लसूण, कोथिंबीर सर्व मिक्स करून मी बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि आपलं लाल तिखट हे सर्व मी घातलं आणि नंतर मी वांगे भरून घेणार आणि तेलामध्ये ते टाकणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता, वांगे मी तेलामध्ये टाकले आहे ते. तर हे झाडाचं ताजं-ताजं वांगं तोडून आणलं होतं. मम्मी आली होती परवा. तर ते सर्व तोडून आणले होते. वांगे काही जास्त नव्हते झाडाला, तरी पण 2-4 वांगे होते, ते आणले होते. माझ्याकडं पण हेच झाड आहे, याच जातीचं वांगं आहे. तर खूप छान असं चवीला लागतं. मी सुद्धा हे वांगं बनवते. तर म्हटलं चला आज खारं वांगं बनवूया. तर मी हे सर्व चिरून घेतलं. थोडंसं एक किडकं होतं, तर ते काढून टाकलं आणि नंतर असं मी वांगं भरून घेतलं. याच्यामध्ये कूट भरपूर घालून आपण वांगं भरून घेतलं की वांग्याला खूप छान चव येते. तर तेलामध्ये झाकून ठेवायचं. तेलामध्ये झाकून ठेवल्यानंतर छान त्याला वाफ मिळते आणि वांगं किरव्याजत नाही, काळं पडत नाही, म्हणून तेलामध्ये झाकून ठेवायचं आणि 1-2 वेळा हलवून घ्यायचं. म्हणजे वांगं सगळीकडून सारखंच शिजतं, समान शिजतं, म्हणून वांगं झाकून ठेवायचं. एकदम छान असं वांगं बनतं. तर बघा मी छान अशी वांगी भरून घेतलेली आहेत. भरलेलं वांगं सर्वांनाच खूप आवडतं, मलासुद्धा खूप आवडतं आणि बनवायलासुद्धा मला खूप आवडतं. जास्त काय नव्हते वांगे, 4च वांगे होते आणि बास होतात तेवढे वांगे, म्हणून मी 4च वांगे तेलामध्ये टाकले आणि खारं वांगं बनवून घेतलं. एक जरा जास्तच मोठं होतं, पण ते कवळं वांगं होतं, निब्बर वांगं नव्हतं. तर मोठे-मोठेच वांगी चवीला छान लागतात. हे जर कवळं वांगं केलं तर कडवट लागतात. अशी मोठीच वांगी खूप छान चव देतात. तर बघा मी असं वांगं बनवलं, मसाला वांगं. आणि मगाशी राजमा पण तुम्हाला मसाल्यातला मी बनवून दाखवला. तर राजम्यालासुद्धा असाच मसाला घालायचा. त्याच्यामध्ये सुद्धा लसूण, कोथिंबीर हे सर्व घालायचं. खोबरंसुद्धा मी घातलं होतं. टोमॅटो, कांदा हे सर्व मिक्सरला बारीक करून मी त्याची ग्रेव्ही करून घेतली आणि त्याचं फोडणी दिली. तर खूप छान असं राजमासुद्धा झालेला होता. इकडे दूध तापवायला ठेवलं आहे. दूध तापवून घेतलं. एकदा दूध तापवलं की म्हणजे परत काही टेन्शन नाही, म्हणून मी दूध पहिलं सकाळी-सकाळी तापवून घेते आणि नंतर मग बाकीची कामं करते. तर इकडं वांगं बनवलेलं आहे आणि राजमा बनवलेला आहे. त्याचसोबत चपाती आणि भाकरी दोन्हीसुद्धा मी बनवलं. कारण कोणाला चपाती आवडते तर कोणाला भाकरी आवडते. तर ह्या दोन्ही गोष्टी कराव्याच लागतात. तर 2-4 चपात्या, 2-4 भाकरी असं काही ना काहीतरी करावं लागतं. तर सुक्या भाज्या असल्यामुळे भात काय बनवला नाही याच्यासोबत. तर पातळ भाजी असेल तरच भात करावा लागतो आणि असं भात नाही केला तरी चालतो. तर मी सुक्या भाज्या बनवलेल्या आहेत आणि याचसोबत मी वाटाण्याची पातळ भाजी बनवलेली होती, पण ते मी काय तुम्हाला दाखवलेलं नाही. वाटाण्याची भाजी जर मी पातळ बनवली कधीतरी, तर ते सुद्धा तुम्हाला चॅनलवरती शेअर करेन. तर बघा वांगं छान असं शिजलेलं आहे. मस्त वांगं तेलामध्ये शिजलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून वांग्याला रस्सा करायचा आणि मग परत झाकून ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये रस्सा मुरतो. तर अशा पद्धतीने बघा बारीक गॅसवरती मी वरून पाणी ओतलेलं आहे आणि आता एकदा झाकून ठेवलं की वांगं मस्त होतं.
तर चला मंडळी, तुम्हाला माझी वांग्याची आणि राजम्याची भाजी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.